नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। चला, आज आपण एक वेगळ्या पद्धतीची भजी बनवतोय। उरलेल्या भाजी कोबीच्या भाजीपासून आपण कुरकुरीत भजी बनवणार आहोत। आज देऊया जुन्याला नवा टच, म्हणजे ही शिल्लक राहिलेली माझी कोबीची भाजी आहे। 1 वाटी भाजी आहे, पण त्याची भजी करणार आहोत। त्यासाठी मी हे बेसन पीठ घेतले, त्याच वाटीने सपाट वाटी बेसन पीठ असेल। एक मोठा कांदा घेतलाय उभा चिरून, नंतर एक छोटा बटाटा घेतलाय किसून, ते पाण्यात ठेवून स्वच्छ धुवून घेतलाय। नंतर हे लसूण, आलं आणि जिरे थोडेसे ठेचून घेतलेत आणि कढीपत्त्याची अगदी 3-4 पानं आहेत, ती थोडीशी बारीक कट करून घेते। नंतर मिरच्या आहेत अगदी 4, कारण आपल्या भाजीला पण थोडंसं आपण हिरवी मिरची, लसूण, आलं घातलेलं आहे, त्यामुळे मिरचीचं प्रमाण मी कमीच घेतलंय। आणि आपल्याला लागेल ही कोथिंबीर। आता हे सर्व आपण बेसन पीठ मध्ये टाकून मिक्स करून घेऊया आणि याचं छान असं बॅटर भजीचं तयार करून घेऊया। पीठ आपण मस्त त्यात मळून घेतले, पाण्याची आपल्याला अजिबात आवश्यकता वाटली नाही, कारण कांदा, किसलेलं बटाटा आणि भाजीच्या मॉइश्चरमध्येच आपलं बेसन पीठ मस्त मिक्स होऊन गेलंय। आता त्यात टाकण्यासाठी मी थोडंसं ओवा घेतलाय, मीठ घेतलंय थोडंसं, अगदी 1 छोट्या चमच्याने 1 चमचा लाल तिखट आहे। नंतर हे धणे जिरे पूड आहे 1-1.5 चमचा, आणि हा चाट मसाला आहे, तो पण 1-1.5 चमचा असेल। आता हे सर्व टाकून घेते आणि मस्त एकदा मिक्स करून आपण भजी करून घेऊया। आपण गॅसवर कढई चढवली, त्यामध्ये तेल टाकून घेतले, तेल पण आपलं छान तापले। आपण आता या मिश्रणामध्ये थोडंसं अगदी अर्धा चिमूट सोडा टाकून घेतलाय आणि आता भजी सोडून घेऊया। भजी आपली मस्त लालसर रंगावर आपण कुरकुरीत तळून घेतली आहेत। आता आपण ही काढून घेऊया आणि सर्व भजी आपण अशीच तळून घेऊया। चला तर, तयार आहेत आपल्या उरलेल्या कोबीच्या भाजीपासून केलेली मस्त कुरकुरीत भजी। त्यात आपण कांदा आणि बटाट्याचा वापर करून त्याला अजून छान टच दिलेला आहे। चला तर, मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंटमध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक्यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।